एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K. सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K. मोबाईल नंबर 98 22 39 79 74. अंबाबरवा अभयारण्यात पर्यटकांना 5 वाघोबांचे दर्शन. जंगल सफारी दरम्यान दिसून आले 5 पट्टेदार वाघ. विविध ठिकाणांहून जंगल सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांना अंबाबरवा अभयारण्यातील वन्य प्राणी दर्शन देऊन आकर्षित करीत आहेत. जंगल सफारी दरम्यान एकाच वेळी तब्बल 5 वाघ दिसून आल्याने पर्यटकांचा आनंद आभाळाला टेकलाय. बुधवारी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झालेल्या जंगल सफारी दरम्यान संभाजीनगर, पुणे, चिखली, जळगाव, जामोद अशा विविध शहरांतील असंख्य पर्यटकांना पट्टेदार वाघांनी दर्शन दिले आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयाअंतर्गत आदिवासी बहुल अतिदुर्गम भाग असलेल्या सातपुडा पर्वतरांगेतील अंबाबरवा अभयारण्यात बुधवारी दुपारी जंगल सफारीला सुरुवात झाली. दरम्यान वसाली येथील छत्रपती शिवाजी महाराज जंगल सफारी गेटपासून अंबाबरवाकडे जाणाऱ्या सफारी रस्त्याने पाटापानी विभागात पर्यटकांना एका पाणवठ्यात निवांत बसलेला एक वाघ दिसला, तर त्याच ठिकाणी काही अंतरावर 4 वाघ दिसून आले. यावेळी पाणवठ्यात बसलेल्या वाघाचे छायाचित्र पर्यटकांनी टिपले आहे व इतर 4 वाघांचे दर्शन झाले आहे. या पर्यटकांना वाघोबासह इतर बहुतांश वन्य प्राण्यांचे दर्शन झाल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला. जंगल सफारी दरम्यान पर्यटकांनी हे क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केलेत. अभयारण्यात वन्य प्राणी दर्शन देऊ लागल्याने पर्यटकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. खरंच खूप वंडरफुल होता. म्हणजे आजवर आम्ही खूप वेळा राईड्स केल्या, जंगल सफारी केल्या चिखलदऱ्यामध्ये, सीमाडोमध्ये, पण आम्हाला टायगर कधी आढळला नाही. 3-3, 4-4 दिवस पण आम्ही स्टे केला पण कधी दिसला नाही. म्हणजे आज आम्हाला आमचे गाईड होते, त्यांच्या गायडन्सच्या अंडर खरोखर 5 टायगर वी हॅव स्पॉटेड टुगेदर. आणि गाईडचं नाव आहे आरिफ केदार. 5 आमच्या सोबत होते. बोला सर. अंबाबरवा वाईल्ड लाईफ सेंचुरी मध्ये पहिला मॅडमला दिसला, पूर्व मॅमला दिसला, त्यांनी स्पॉट केला आधी, त्यांच्यानंतर आम्हाला त्याला दाखवलं. माझी पहिलीच वाईल्ड लाईफ ही सफारी आहे आणि त्यामध्ये मला पहिल्यांदाच 5 वाघ दिसले. पहिल्यांदा आम्ही एक स्पॉट केला, पाण्यामध्ये होता आणि मग गाईडनी थोडी गाडी मागे घेतली आणि आम्ही तिथे बराच वेळ वेट केला. मग 5 वाघ आम्हाला एकसाथ दिसले. वेळ लागला पण दिसले, फार छान वाटलं. अजून कोणी? आमची गाडी थोडी उशिरा पोहोचली, त्याच्यानंतर तरी पण आम्हाला 2 वाघ दिसले आणि 3 होते साईडला पण ते दिसले नाही. पण खूप चांगलं वाटलं, सफारी सक्सेस झाली. आमचे अशोकजी पालकर आमच्या सोबत गाईड म्हणून होते. त्यांनी आम्हाला चरचिंगा, हरिण, नीलगाय, रेवा, रानमांजर, मोर हे सर्व दाखवत आले असताना आमच्या मनात एक खंत राहिली होती की टायगर वाघ दिसत नाही, कारण आमच्या दिदीला हे. पण समोर सर्व तुमच्या सहकार्यांनी आम्हालाही वाघ पाहण्याचं हे आला आणि हे सर्व क्रेडिट तुमच्या सर्व गाईड आणि ड्रायव्हर लोकांना आहे.